नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडगे आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडीच्या सिरीजमधील सेशन नंबर 17 पाहणार आहोत. याआधी आपण 16 सेशने खूप सुंदररित्या डिस्कस केलेले आहेत. आपण सर्वांनी ते 16 सेशन पाहावे अशी आपल्या सर्वांना विनंती. आज आपण सुरुवात करणार आहोत उडान योजना. उडान योजना तर ही योजना उड़े देश का आम नागरिक असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. उड़े देश का आम नागरिक. तर या योजनेचं उड़े देश का आम नागरिक हे घोषवाक्य जे तर या योजनेचं जी घोषणा केली होती ती घोषणा केलेली आहे 21 ऑक्टोबर 2016ला. दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. घोषणा झाली होती याची 21 ऑक्टोबर 2016ला आणि या योजनेचं उद्घाटन माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 एप्रिल 2017ला केलं होतं. दोन फरक या योजनेसंदर्भात महत्त्वाचे. 27 एप्रिल 2017 म्हणजे घोषणा 21 ऑक्टोबर 2016. उडे देश का आम नागरिक उडान लक्षात ठेवायचं 21 ऑक्टोबर 2016 आणि उद्घाटन कधी तर 27 एप्रिल 2017. तर एवढं महत्त्वाचं. आणि आता ही योजना डिस्कस करण्यामागचं कारण आहे, या योजनेचा चौथा टप्पा सुरू झालेला आहे 3 डिसेंबर 2019 पासून. ही एक महत्त्वाची तरतूद इथं लक्षात ठेवायचं. चौथा टप्पा कधी सुरू झाला आहे तर 3 डिसेंबर 2019 पासून चौथा टप्पा. विमान प्रवास सामान्य नागरिकांच्या आवाक्यात यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती, उडान योजना. आणि हिचा चौथा टप्पा कधीपासून सुरू झाला आहे 3 डिसेंबर 2019 पासून. तर ही महत्त्वाची योजना म्हणजे या योजनेमधील ही महत्त्वाची माहिती आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. उद्घाटन, त्याच्यानंतर योजना कधी सुरू झाली, त्याच्यानंतर योजनेचा टप्पा कोणता चालू आहे. आता हे चौथा टप्पा. याआधी आपण एक योजना पाहिलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. या आधीच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलेली आहे. तिचा तिसरा टप्पा चालू झाला होता, आपण पाहिलं होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा. या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आपल्याला माहिती आहे की आपण डिस्कस केलं होतं 1,25,000 किलोमीटर एवढे रस्ते या योजनेअंतर्गत बनवायचे आहेत. कोणती? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तिचासुद्धा कितवा टप्पा चालू झाला आहे तर तिसरा टप्पा. ही एक योजना आपण डिस्कस केली होती. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात कधी होती तर 25 डिसेंबर 2000ला त्याची सुरुवात झालेली या योजनेची. 25 डिसेंबर 2000 हे आपण तिथं पाहिलं होतं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महत्त्वाची योजना आपण डिस्कस केली होती. याआधी आपण एक महत्त्वाची योजना डिस्कस केलेली आहे ती म्हणजे सुमन योजना. सुमन योजना सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना, जी की 10 ऑक्टोबर 2019ला त्या योजनेची सुरुवात झालेली आहे. सुमन योजना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या योजनेचे उद्घाटन केलेले आहे. सुमन सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना, हर्षवर्धन यांनीच उद्घाटन केलेलं आहे 10 ऑक्टोबर 2019. ही एक महत्त्वाची तारीख आपण या योजनेची लक्षात ठेवायची आपल्याला. माता मृत्यूदर आणि नवजात मृत्यूदर हा शून्यावर आणणे हे या योजनेचं टार्गेट होतं. यासोबतच आपण फेम इंडिया 2 योजनासुद्धा डिस्कस केलेली आहे. इलेक्ट्रिक वाहनाला प्रोत्साहन देण्यासाठी फेम इंडिया 2 योजना. इलेक्ट्रिक वाहनाला प्रोत्साहन देण्यासाठी फेम इंडिया 2 योजना. या फेम इंडिया 2 योजनेचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे 2019 ते 2022. हे पण आपण या आधीच्या सेशनमध्ये डिस्कस केलेलं आहे. या आधीच्या सेशनमध्ये म्हणजे ते 16 जे सेशन झालेले आहेत त्या सेशनमध्ये 2019 ते 2022 पर्यंत दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा फेम इंडिया 2 योजनेचा कोणता होता 2015 ते 2019. आणि या योजनेसाठी 10,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आपण हे एक पाहिलं होतं. त्यानंतर आपण या योजनेसोबतच फूड सेफ्टी मित्र योजनासुद्धा डिस्कस केली होती. फूड सेफ्टी मित्र योजना 16 ऑक्टोबर 2019 ही योजनेची डेट होती. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन आहे तो आपण डिस्कस केला होता. ही सुद्धा योजना कोणी उद्घाटन केलेले तर डॉक्टर हर्षवर्धन यांनीच. फूड सेफ्टी मित्र योजना, बरोबर. आणि कोणाच्या मदतीनं ती चालू केली होती तर FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया
FSSAIच्या सहाय्याने ती सुरू केलेली. FSSAIची स्थापना कधी आहे? 2011. आणि कोणी उद्घाटन केलं तर डॉक्टर हर्षवर्धन यांनी फूड सेफ्टी मित्र योजनेचं उद्घाटन केलं. ही एक आपण पाहिलं होतं. आता 2011लाच आपण पाहिलं होतं की 2011ला नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क याची सुद्धा सुरुवात झालेली आहे, ज्याचंच नाव 2015मध्ये काय झालं होतं तर भारत नेट असं झालं होतं. 2011ला नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क, ज्याचं 2015ला नाव भारत नेट असं करण्यात आलं होतं. त्यानंतर आपण यासोबतच ह्या योजना महत्त्वाच्या डिस्कस केलेल्या आहेत. प्रत्येकाच्यामध्ये आपण रिव्हिजनही थोडं घेणार आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत आदी महोत्सव. तर हा आदी महोत्सव एक आपल्याला म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. तर आदी महोत्सव हा आपण पाहणार आहोत. तर 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीला प्रश्न कसा येऊ शकतो की आदी महोत्सव कुठं आयोजित करण्यात आला होता? 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली इथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. हे एक महत्त्वाचं इथं लक्षात ठेवायचं आहे. उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. ही एक महत्त्वाची तरतूद. त्याच्यानंतर म्हणजे कोणाच्या सहाय्यानं याचं आयोजन, या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं तर ट्रायफेडच्या सहाय्यानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ट्रायफेड. तर आता ट्रायफेड लक्षात ठेवा, त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, तुम्ही ते नोंद करून घ्या. द ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट, याचा लॉंग फॉर्म सांगतोय मी. द ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया. 1984च्या कायद्यानं 1987ला याची स्थापना झालेली. लक्षात ठेवायचं, 1984च्या कायद्यानं 1987ला स्थापना झालेली आहे ट्रायफेडची. लॉंग फॉर्म काय? द ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया. या ट्रायफेडच्या सहाय्यानं त्याची स्थापना झालेली आहे. मराठीत म्हणलं तर भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास संघ. या ट्रायफेडचं भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास संघ. तर 1987ला त्याची स्थापना. कोणत्या कायद्याने? 1984चा. जे काही मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे सोसायटी अधिनियम 1984, याच्या अंतर्गत त्याची स्थापना झालेली आहे. तर हा आदी महोत्सव ट्रायफेडच्या सहाय्याने आयोजित करण्यात आला होता. आता ट्रायफेडसोबतच नाफेड पण लक्षात ठेवा, ही एक संस्था विचारण्यासारखी असते. नाफेड, याची स्थापना झालेली आहे नाफेडची 1958ला. ट्रायफेड 1987 आणि नाफेड 1958. नाफेड म्हणजे काय? नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया. नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया. महत्त्वाचं लक्षात ठेवा. नाफेड म्हणजे काय? नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया. कधी स्थापना? 1958ला. तर हे आदी महोत्सव एक लक्षात ठेवा. तर या महोत्सवाची संकल्पना एक आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे आदिवासींसाठी हा महोत्सव असतो, तर त्याची संकल्पना पण महत्त्वाची आहे. परीक्षेमध्ये त्यावर पण प्रश्न येऊ शकतो. आदिवासी शिल्प, संस्कृती आणि वाणिज्य यांचा उत्सव. आदिवासी शिल्प, संस्कृती आणि वाणिज्य यांचा उत्सव, हे महत्त्वाचं आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. काय संकल्पना सांगितली? आदिवासी शिल्प, संस्कृती आणि वाणिज्य यांचा उत्सव. हे महत्त्वाचं इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आदी महोत्सव तर आहेच, पण याच्यासोबत आपण आदी महोत्सवासोबतच आपण इतर महोत्सवही पाहणार आहोत. आपण पाहिला होता शिरुई लिली महोत्सव. शिरुई लिली महोत्सव आपण पाहिला होता. कुठं? मणिपूर या ठिकाणी. शिरुई लिली महोत्सव मणिपूर या ठिकाणी आपण तो पाहिला होता. त्यानंतर आपण मणिपूरचा एक महोत्सव आज सांगायचा राहिलेला आहे तुम्हाला, संगई नावाचा महोत्सव. मणिपूरमध्ये दुसरा एक महोत्सव संगई महोत्सव आयोजित करण्यात येतो. हा एक महोत्सव लक्षात ठेवायचा आहे, संगई नावाचा महोत्सव. हा पण मणिपूरमध्ये. त्यानंतर धनेश महोत्सव आपण पाहिला होता नागालँडमध्ये. धनेश हॉर्नबिल महोत्सव आपण पाहिला होता, त्यालाच धनेश महोत्सव सुद्धा म्हणतात.
हे महत्त्वाचे महोत्सव. नागालँडचा गणेश महोत्सव, मणिपूरचा सिरोई लिली आणि संगई महोत्सव. त्याच्यानंतर द्विजिंग महोत्सव आपण पाहिला होता. आसामच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आई नदीच्या किनाऱ्यावर तो पार पडतो, असा द्विजिंग महोत्सव. आपण हे महत्त्वाचे महोत्सव पाहिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता सर्वात महत्त्वाचा निर्देशांक म्हणजे HDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक आपल्याला पाहायचा आहे 2019. मानव विकास निर्देशांक 2019 आपल्याला पाहायचा आहे. तर भारत आहे 129 नंबरला मानव विकास निर्देशांकामध्ये. ही महत्त्वाची तरतूद लक्षात ठेवायची. किती देशाच्या यादीत? तर 189 देशाच्या यादीत मानव विकास निर्देशांकामध्ये. भारत किती नंबरला आहे? 129 नंबरला आहे. किती देशाच्या यादीत? 189 देशाच्या यादीत. आणि भारताचं मूल्य लक्षात ठेवायचे किती आहे? 0.64. परीक्षेत HDI वर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. महत्त्वाचा निर्देशांक आहे. आणि भारत कोणत्या श्रेणीत आहे? तर मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये भारत आहे. मध्यम मानव विकास श्रेणी. तर ही महत्त्वाची. टॉपचा देश याच्यामध्ये कोणता आहे? तर नॉर्वे. हे एक लक्षात ठेवा. HDI मध्ये टॉपचा देश नॉर्वे आहे. हे एक इथं महत्त्वाची तर तू लक्षात ठेवा. नॉर्वे, स्वित्झर्लंड नंबर 2ला. हे सुरुवातीचे 2 देश आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर हा निर्देशांक कोण प्रकाशित करते किंवा कोणातर्फे जाहीर करण्यात येते? तर UNDP. ही एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. याची मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे. पण याआधी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या डायमेन्शनवर हा HDI आधारित आहे. तर ते डायमेन्शन एक लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. 3 डायमेन्शन आहेत त्याचे. दीर्घ व म्हणजे आरोग्यमय जीवन. पहिलं दीर्घ व आरोग्यमय जीवन. दुसरं आहे शिक्षण. तिसरं आहे जीवनमानाचा दर्जा. हे महत्त्वाचे 3 डायमेन्शन्स ह्या निर्देशांकाचे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. जीवनमानाचा दर्जा ही महत्त्वाची. आता हे कोण जाहीर करतं? तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. याची स्थापना आहे 1965ला. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामची स्थापना आहे 1965ला. आणि याचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. न्यूयॉर्क या ठिकाणी याचं हेडक्वार्टर आहे. हे एक इथं लक्षात ठेवायचं आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम 1965ला याची स्थापना आहे. तर हे महत्त्वाची माहिती आपल्याला इथं लक्षात ठेवायची. 1965ला मी आपल्याला या आधीच्या सेशनमध्ये पण सांगितलेलं आहे. 1965ला कृषी मूल्य आयोगाची स्थापना झालेली आहे. कृषी मूल्य आयोग 1965. त्याच्यानंतर 1965लाच FCIची पण स्थापना आहे, लक्षात ठेवायचं. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1965ला त्याची स्थापना आहे. ते पण एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड 1965ला स्थापन झालेलं आहे. ते पण लक्षात ठेवायचे यासोबत. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड हे गुजरात आनंद या ठिकाणी त्याची स्थापना आहे. एवढी महत्त्वाच्या गोष्टी इथं आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. हे झालं HDI. त्यानंतर आपल्याला शेवटला लक्षात ठेवायचं आहे हरितगृह वायू उत्सर्जक देश. हे एक महत्त्वाचे आहेत, जे म्हणजे प्रमुख हरितगृह वायू उत्सर्जक देश. त्याच्यामध्ये पहिला देश आहे चायना. हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, चायना. दुसरं अमेरिका. युरोपियन संघ 3 नंबरला, युरोपियन संघ. आणि 4 नंबरला भारत. युरोपियन संघ आणि 4 नंबरला काय आहे? तर भारत हा देश आहे. हे महत्त्वाचे प्रमुख हरितगृह वायू उत्सर्जक देश आहेत. आणि हेच 4ही देश सुरुवातीचे जे आहेत ते प्रमुख कार्बन डायऑक्साईड उत्सर्जक देशसुद्धा आहेत. हे लक्षात ठेवायचं. हरितगृह वायू उत्सर्जक जे देश आहेत तेच काय आहेत? प्रमुख कार्बन डायऑक्साईड उत्सर्जक देश आहेत. फक्त यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं महत्त्वाचं, सल्फर डायऑक्साईड उत्सर्जक देशामध्ये कोणता देश पहिला आहे? तर सल्फर डायऑक्साईड उत्सर्जक देशामध्ये भारत हा टॉपला आहे, लक्षात ठेवायचं. भारत सल्फर डायऑक्साईड उत्सर्जक देशामध्ये भारत. त्याच्यानंतर रशिया आणि चीन
हे 3 देश महत्त्वाचे आहेत, हे एक लक्षात ठेवायचं आहे. ही महत्त्वाच्या आपल्याला एवढ्या गोष्टी या सेशनमध्ये महत्त्वाच्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर चालेल मित्रांनो, हे आजचं आपलं सेशन नंबर आपण 17 पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये भेटूया. चालेल, थँक्यू.